ज्योतिबा मंदिराच्या संवर्धन कामात धक्कादायक प्रकार, महादेव मंदिराला ब्रेकरचा धोका, सकल हिंदू समाज आक्रमक। कोल्हापूरचं कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या संवर्धन आणि विकास कामादरम्यान अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय। संवर्धनाच्या नावाखाली महादेव मंदिराचा कळस उतरवून तिथे मोठ्या यांत्रिक ब्रेकरचा वापर केला जातोय। या प्रकारामुळे मंदिराच्या प्राचीन वास्तूला आणि महादेवाच्या पिंडीला मोठे हादरे बसत असल्याचा खळबळजनक आरोप आता सकल हिंदू समाजाने केला आहे। सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी आज ज्योतिबा मंदिर परिसरातील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान महादेव मंदिराचा कळस उतरवून त्या ठिकाणी मोठ्या ब्रेकरचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे वर्क ऑर्डरमध्ये ब्रेकर वापरण्याची परवानगी आहे का असं ठेकेदाराला विचारलं असता वर्क ऑर्डरमध्ये परवानगी नाही आणि ब्रेकरमुळे मंदिराला हादरे बसू शकतात अशी कबुली खुद्द ठेकेदाराने दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली आहे। तर आई अंबाबाईचं संवर्धनाचं काम चालू आहे। त्याच पद्धतीचं ज्योतिबाच्या डोंगरावरती या ज्योतिबाच्या मंदिराचं संवर्धन काम चालू आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी असं दिसून आलं ज्या पद्धतीनं अंबाबाईच्या देवळामध्ये काम अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललंय त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी दिसून येतंय। आज समक्ष जर बघितलं तर महादेवाच्या मंदिराच्या वर गेल्यानंतर आपण परवाच्या बैठकीला ठरलं होतं की कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक शस्त्र वापरायचं नाही, पण आज जर वर जर बघितलं तर तिथं 3 ब्रेकर त्या ब्रेकरनं फोडायचं चालू होतं। हे अत्यंत दुर्दैव आहे। आणि जर खाली जर आपण बघितलं तर त्या खाली मंदिरात सुद्धा गेल्यानंतर जो पाषाण आहे ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे हे प्रगट झालेलं आहे, तर त्या ठिकाणी त्या हादऱ्यानं तो महादेवाचा पिंडसुद्धा हलत्या, म्हणजे इतका मोठा हादरा बसतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो सुपरवायझर आहे त्याला विचारल्यानंतर बाबा हे ब्रेकरचं काम चालू असताना खालील या दगडाला कधी धोका पोचू शकतोय काय, तर त्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे की थोडापूर त्या ठिकाणी फरक पडतोय। म्हणजे याचा अर्थ भविष्यामध्ये हे ऐतिहासिक मंदिर जे दगड पाषाण आहे जुनी, त्याचप्रमाणे हे हेमाडपंथीचं बांधकाम आहे हे निश्चितपणानं दिसून होईल आणि मंदिराला धोका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण सदर आता ब्रेकरचं काम थांबवलेलं आहे। आपण उद्याच्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी ज्योतिबावर चाललेल्या चुकीच्या कामाचं निश्चितपणानं हे निदर्शनात आणून देऊ आणि जर संवर्धनाचं काम चालावं। आज आपण जर बघितलं महादेवाच्या मंदिराचा जो कळस आहे हा संवर्धन करायचा होता, पण संपूर्णपणे तो कळस उतरला गेलेला आहे। म्हणजे याचा अर्थ तो उतरून नवीन बांधण्याचं काम चालू आहे, म्हणजे हे संवर्धन नाही तर नूतनीकरणाचं काम चाललेलं आहे। आणि हे जे काम चाललेलं आहे या अत्यंत चुकीच्या कामाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या संदर्भात आई अंबाबाईबरोबर ज्योतिबाच्या मंदिरासंदर्भातला सुद्धा इथून पुढचा लढा आमचा चालू आहे। इतकंच नाही तर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती सुरू असून स्थानिक पुरोहितांनीही या ब्रेकरच्या कंपन्यांचे हादरे थेट महादेवाच्या पिंडीपर्यंत जाणवत असल्याची गंभीर तक्रार केली आहे। या गंभीर प्रकारानंतर आता सकल हिंदू समाजाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून मंदिर धोक्यात आणणारा हा ब्रेकर आता जप्त करण्याची मागणी केली। मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्याशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही असं उत्तर देत पोलिसांनी कारवाईस नकार दिल्याचा आरोप प्रतिनिधींनी केलाय। त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहतंय का असा संतप्त सवाल आता सकल हिंदू समाजाने उपस्थित केलाय। अंबाबाई मंदिर असो किंवा ज्योतिबा मंदिर, कोल्हापूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचं रक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। विकास कामांना विरोध नाही, मात्र ऐतिहासिक वास्तूच्या मूळ संरचनेला धोका पोहोचवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे। आता यावर जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग काय पावले उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।